देशमुख साहेब, सलग 5 दिवस झाले, 6वा दिवस आहे आजचा. तुम्ही चालताय, शेतकऱ्यांचा लोकांचा प्रतिसाद मिळतो. काय नेमकं काय तुम्हाला जाणवतंय या सर्व ह्याच्यात? मला सांगा, हे जे मी पैदल चालवत आहो ही जी ताकद आहे शेतकऱ्याची ताकद आहे. नाही तर शक्यच नाही 500 किलोमीटर पैदल चालणं, रोज 30-35 किलोमीटरचं अंतर काढणं. आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे? हे महाराष्ट्रातलं सरकार, केंद्रातलं सरकार शेतकऱ्याच्या विषयावर बोलायलाच तयार नाही. फक्त हिंदू 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 एवढंच म्हणतात. आम्ही शेतकरी हिंदू नाही. आमच्या देवेंद्रजी, तुम्ही 2014ला दिंडी काढली होती, कापसाला 10,000 रुपये भाव द्या म्हणून, सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या म्हणून. आज 10 वर्ष झाले, आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. तुम्हाला काही वाटते का नाही? तुम्ही आज महाराष्ट्रात सत्तेत, केंद्रात सरकार, केंद्रात तुम्ही सत्तेत. आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कापसाची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? तुम्हाला फक्त शेतकऱ्याबद्दल काही घेणं देणं नाही. तुम्ही, मोदीजीने शब्द दिला होता की शेतकऱ्याच्या मालाची दाम दुप्पट भाव करू. दरवेळेस देशाच्या पंतप्रधानांनी वेगळे वेगळे फंडे वापरले निवडणुकीला. पहिला फंडा वापरला 2014ला, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू, शेतकऱ्याची दाम दुप्पट करू. दूसरा फंडा वापरला 2019ला, इस देश में, हिंदुस्तान में एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा. हा दूसरा फंडा वापरला. आता 2024ला तिसरा फंडा मोदीजीने आणला की 50% महिला आरक्षण देऊ, पण कधी देऊ? मला पहिले पंतप्रधान करा 24ला, मग 29ला देऊ. आता चौथा त्यांनी फंडा काढला. मोदीजी जब गॅरंटी देता है तो पूरी करता है. मोदीजी, तुम्हीच गॅरंटी दिली होती 15 लाख रुपये टाकायची खात्यामध्ये. तुम्हीच गॅरंटी दिली होती 2023 पर्यंत एक घर कच्चं राहणार नाही म्हणून. अरे, तुम्हाला जर गॅरंटी द्यायची असेल तर या देशातला एक शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही. मोदीजी, हे गॅरंटी द्या. मोदीजी, या देशातला एक शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे गॅरंटी द्या. ईडीच्या नावावर तुम्ही दहशत निर्माण केली. तुम्ही एकीकडे देशात तुम्ही म्हणता की भारतीय जनता पार्टी नॉन करप्टेड पार्टी आहे. ज्यांनी जेवढा भ्रष्टाचार केला सर्व लोक तुमच्या पार्टीत घेऊन आले. मोदीजी, तुम्हीच म्हटलं होतं ना की एनसीपी 70,000 का घोटाळा किया. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्यांना तुम्ही शपथविधी देता. तुम्हीच आदर्श घोटाळा काढला होता चव्हाण साहेबाचा. तुम्हीच त्यांना पक्षात घेतलं, त्यांना खासदार केलं. मोदीजी, विसरता का जनतेला? तुम्ही खेळ समजला, जनतेचा खेळ करू आला लोकशाहीची. खरं तर म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी लोकशाहीची अक्षरशः हत्या करून टाकली. तुम्ही चालताय, तुमच्या कार्यकर्ते शेतकरी आहे, तुमचे कुटुंबीय आहेत, वहिनी होत्या, तुमचा मुलगा मुलगी सर्व चालतायत. मुलाची परीक्षा असताना तो होता. माझ्या संघ हजारो शेतकऱ्यांचे मुलं चालत आहेत, हजारो शेतकऱ्यांच्या महिला चालत आहेत. म्हणून एक दिवस माझाही मुलगा या शेतकऱ्याच्या यात्रेमध्ये आला पाहिजे, माझी बी पत्नी एक दिवस या यात्रेमध्ये असली पाहिजे. कारण की दुसऱ्या शेतकऱ्यांचे मुलं जर याच्यामध्ये सहभाग घेतात, दुसऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या महिला जर याच्यात सहभाग घेतात, तर माझ्याही कुटुंबाने याच्यात सहभाग घेतला पाहिजे. यासाठी ते आज माझ्यासोबत आहे. आज पदयात्रा काढली, पुढचं काही आंदोलन ठरलेलं आहे का शेतकऱ्यांच्या विषयावर? याच्यानंतर, हे आंदोलन झाल्यानंतर क्रांती आंदोलन या जिल्ह्यामध्ये करण्यात येईल. विधानसभेकडे पुष्कळ नाही, क्रांती ह्या जिल्ह्यात आम्हाला क्रांती घडवायची आहे. जिल्ह्यातला भाजप नस्तामूत करायची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.